सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी परभणी ते मुंबई निघालेला लाँग मार्च स्थगित. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आश्वासन, मागण्या मान्य. नमस्कार, मी रामबीरकर. बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ताज्या बातम्या. नाशिक. सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाला होता. सदर प्रकरणी महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनला होता. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सरकारचे लक्ष वेधण्यासाठी परभणी ते मंत्रालय मुंबईपर्यंत लाँग मार्च काढण्यात आला होता. सदर बहुचर्चित लाँग मार्च नाशिक नगरीत धडकताच लाँग मार्च काढलेल्या आंदोलकाशी परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर व आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी शनिवार दिनांक 8 रोजी नाशिक येथे चर्चा करून मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. पोलीस कोठडीत मृत्युमुखी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी तसेच संतोष देशमुख व विजय वाकोडे यांना न्याय मिळावा यासाठी गेल्या महिन्यापासून परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता. शुक्रवार दिनांक 7 द्वारका येथे रास्ता रोको केल्यानंतर विल्लोळी येथील बुद्ध स्मारकात हा मोर्चा थांबला होता. तेथून पुढे जाण्याआधीच आमदार धस, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी लाँग मार्च मधील कार्यकर्त्यांशी या दरम्यान चर्चा करत पालकमंत्र्यांनी व आमदारांनी पाठपुरावा केल्यामुळे आंदोलन स्थगित केले असले तरी महिनाभरात कारवाई न झाल्यास पुन्हा नाशिक येथून लाँग मार्च मुंबईकडे काढण्यात येईल असा इशाराही यावेळी आंदोलकाच्या वतीने देण्यात आला. प्राप्त माहितीनुसार 15 मागण्या मोर्चेकऱ्यांनी शासनापुढे ठेवल्या होत्या. या सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र आमदार बोर्डीकर व आमदार धस तसेच परभणीचे पोलीस उपाधीक्षक यशवंत काळे यांनी मोर्चेकरांनी आंदोलन नाशिक येथे स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. या प्रसंगी आशिष वाकोडे, भीमराव हत्ती, रवी सोनकांबळे, सिद्धार्थ भालेराव, प्रकाश कांबळे, अर्जुन पगारे, दीपक डोके, प्रशांत खरात, गणेश उनवणे, नंदन पाईकराव, विशाल पाडमुख यासह नाशिक येथील विविध संघटना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी रामबीडकर सह मुख्य संपादक मनोज मेळे, नाशिक.